दरम्यान पुण्यात एक मोठी बातमी। पुण्यात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। हातात कोयता घेऊन तोंडाला रुमाल बांधून एका कॅफे बाहेर असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली। 3 दिवस उलटल्यानंतरही याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झाली नाही। 3 तरुण हातात हत्यारं घेऊन रात्री 12 वाजता सुरू असलेल्या कॅफेमध्ये शिरले आणि अवघ्या 1.5 मिनिटात बाहेर आले। बाहेर येताच त्यांनी हातातली हत्यारं नाचवली आणि पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकीवर हल्ला केला। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत पुण्याहून जोडल्या गेल्या। रेवती, नक्कीच सौरभ, आपण जसं बघतोय की पुण्यातले हे जे या ज्या सगळ्या घटना आहेत की वारंवार कोयत्याचा वार किंवा वारंवार कोयत्यानी दहशत पसरवण्याच्या ज्या घटना आहेत हे वारंवार पुणे शहरात घडत आहे। त्यामुळे पुणे शहराच्या सुरक्षतेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उद्भवलेलं आहे। अशीच एक घटना 27 मेला रात्री 12च्या सुमारास पुण्यातील डीपी रस्ता, ढोले पाटील रस्ता जो आहे तिथे घडलेली आहे। खरं तर हा जो डीपी रस्ता आहे तो एक उच्चभ्रू परिसर मानला जातो पुण्यातला। तिकडे एक कॅफे आहे, तिकडे ते उशिरापर्यंत चालू होतं। जसं त्या दृश्यांमधनं आपण बघतोय की 3 जण ते तोंडाला रुमाल बांधून आणि हातात कोयता आणि पालघन सारख्या हत्यारं घेऊन ते गेलेले होते आणि अवघ्या 1.5 मिनिटात ते तिकडनं बाहेर आले आणि ते तिकडे हवेत ते शस्त्र जे आहेत ते नाचवत असताना आपल्याला दिसलं आणि त्यासोबतच त्यांनी तिकडे एक दुचाकी जी आहे त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याची तोडफोड देखील केली। अजून सौरभ, खरं तर 3 दिवस झालेले आहेत या घटनेला, 2 ते 3 दिवस, तरी अजून त्याच्यावरती ठोस कारवाई अशी झालेली नाहीये। या संबंधित कुठल्याही अज्ञात इस्माबादच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। त्यासोबतच कॅफे चालकाचं कुठलीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाहीये आणि याबाबतची माहिती देखील अजून कुठल्याही पोलीस ठाण्यात दिलेली नाहीये। तर जसं मी मगाशी या गोष्टीचा उल्लेख केला की पुणे शहर सुरक्षित आहे की नाही याच्यावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उद्भवलेलं आहे। निश्चितच रेवती, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।